तुम्ही शिल्लकचे काम नको करत गोळ्या, फालतूचे काम नाही धंदे नाही. मला का टिनावर दिले का, कोट्याच्या टिनावरचे तर गोटे आणले ना. हे आता गोट्याचे दिसून राहिले 2-3 मोठे मोठे, हे मग कोट्यावरचे आहेत ना. हे आता काय पण आता लग्न झालं तरी अजून अक्कल दाळायला नाही वाटते बा. अरे का लक्ष्मणराव राजा, तुम्ही काही आपला आळ नका घेत जाऊ ना. हे गोटे का काय तुम्ही आणले का, तुमच्या कोट्यावरचे का टिनावरचे? अरे आमचे आहे ना बा हे. बा तुला बरं बोलू नका ना, कालच ठेवले ना. मला माहिती आहे ना हे गोटे, ध्यान आहे ना माय. मी का फळ्याच्या फळ्या तिकून आणले मी कोट्यावर ठेवले, तुम्ही का आयते घेऊन जाताले का? असं काम नको करतो मारते तू फालतूचा. तुम्ही कुठून आणा ना, आम्हाला काय करा तुम्ही फालतू. बाय खुर्ची बी, हे खुर्ची इथं कशी काय आली? माटीनार होत काय खुर्ची? हे खुर्ची तो इच्छा काय सांग तू, सांग बरं मग. काही बोलून राहिलं का? मग मी का म्हणून राहिलो खुर्ची माई होई म्हणून. ते आता संख्यानं आणली असं, इथं आता गेलं असं तुमच्या याच्यावर दिसली टिनावर कोट्याच्या, आणि आणले असं बसले असं जगणे इकडे इथं. तसं काही नाही ते. आपण हे बाई गोटे गिटे आपलेच आहे, तुमचे पाय इकडे तिकडे असं नाही तर पडले असं. तसं ऐकत नाही का तू? मुद्दर आहे म्हणजे आहेस तू. आता मग आता तुमचे म्हणजे टिनं फेरणं आहे तर तुम्ही लोकांचे गोटे आणायचे ठेवायचे, आमच्या याच्यावरचे घेऊन जायचे आयते. हे बरोबर नाही मारते तू, हे योग्य नाही बा तू. हे म्हणलं गोटे मी नेतो बा, सांगू राहिलो तुले. म्हणजे असं कसं काय म्हणून राहिले तुम्ही? मा याच्यावरचे कुठे गेले मग टिनावरचे गोटे? मा टिनावर गोटे होते ते कुठे गेले? म्हणजे मग आता तुझ्या टिनावरचे कोणा दुसऱ्या तिसऱ्या नेलं असं तर तू माझ्याच्या आणून तुझ्यासारखं करता का तू? मग आता मी लोकांच्या आणा का मग? काही का मारते तू फालतू? हे 4-5 गोटेचे आहे मोठे मोठे फाळ्या, हे माया आहे तर बा मी घेऊन चाललो. म्हणजे माझ्यावरचे कोणतरी लांबवले मग नाही का? महाबुड्याने याच्या याच्यावरचे उचलून आपल्या याच्यावर ठेवले असं आहे ते. बरोबर आहे. बरं हो ना, असू द्या. तुमचे असं बा तुम्ही घेऊन जा. काय आता माझ्यावरचे पण नेले कोण असं ना सांगा आता? म्हणजे माझ्यावरचे नेलेच असं काही कोण बहुतेक महाबुड्या गिड्यानं आणले असं नाही, काही सांगता येत नाही. असं वाटलं असं बा तुम्हीच नेले का? काही हरकत नाही. तुमचे काय जे गोटे असेल ते घेऊन जा बा, पाहून घेईन मी. तेच म्हणलं आता कालच आणून टाकले माझ्या गोटे ते, आणि आता म्हणलं बा झाडझूड करा वरची टिनं, म्हणजे कसं पाणी अडत नाही. आता पावसाचं पाणी सुरू झालं तर म्हणून मी फळा घेऊन आलतो वरे. तर आता हे असं पाहिलं म्हणून मग इकडे आलो तुम्ही. बरं घेऊन जा मग, मी आता काही वांधा नाही ना. ते सध्याची नेऊ द्या लागन, मनाची समाधान नाही का? अर्ध्या घंट्यानं मग हे उतरला खाली की अजून घेऊन या लागन. बरं घेऊन जा बा. कुठं आता भांडण तंड फालतू बसले आता. एक तर कसं लोक असं पावसाळ्यातनी कशी भांडणाला सुरुवात होती, कोणाचं धुऱ्याचं तर कोणाचं काय, तर आपण कुठे टिनाचं भांडणं करता आपला गोट्यासाठी बसले आपली. हे घेऊन जा तुम्ही. माझ्यावरचे 2-3 लागन तर ते घेऊन जा, जाऊ दे तिकडे, विषय मोडा. फक्त एक गोष्ट जरा ध्यानात ठेवा, लग्न झालं जरा कसं व्यवस्थित राहत जा जरा. असं हे असं राहणं बरोबर नाही तुमचं. हे लुंगीन काय आहे पहिल्यासारखं का धाबा चालू राहिले, काय करू राहिली तर तुम्ही? जरा माणूसकीत राहत जा जरा, पुढच्याकडच्या लोकांना चांगलं वाटलं पाहिजे. लग्न झालं ना आता. असं आहे आपण बोल, लक्ष गेलं काही म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढून राहिलं का नाही? याचं दुखती कुठं नाही, आता मला लावून राहिला कुठं मारते बा. तू शिल्लक नको बोलला, लोकांना काय छानपणे शिकून राहिलं तू पाहिलं पहिलं. तू ते त्याला धुटक्या होण्याचे अळणा धुटक्या, ते टावेला धुटका, कमीत कमी माणूस ते लुंगी तर घालत जा, ते धुटका टावेला घेऊन राहिला का इकडे तिकडे. त्याला मोठा कुटार बोलायलो ना, असं करू राहिलो आणि मला सांगून राहिला गोष्टी समजावून राहिला. काही गोष्ट हलं करायच्या. तुम्ही संसारी माणसं आहे, बरोबर नाही ना हे, म्हणून समजावून सांगून राहिलो माणुसकीच्या नात्यानं. शान नको म्हणलं, मला माहिती किती हुशार आहे म्हणून तुला काय असं लटकून पडायला तुझ्या. मग आता लोक लग्न होतं तर किती लोकांचे लग्न झाले मागून तुझ्या. मग सांगू राहिला हुशार का करा करू, असे अतिशय ना बैरी कामा तुमचा. मग मोठ्या गोष्टी सांगू राहिला. राहू द्या ना, सांगू नका मोठ्या गोष्टी. होईल ना, आमचे 3 लाख होते तर काय 20-22 हजारच पाहिजे म्हणलं. तुम्ही काय मोठ्या गोष्टी सांगून राहिले? तुम्ही तर लपून छपून पटपट एखाद्या चोरासारखं लग्न कर राजा. चालले मोठे सांगून राहिले. तुम्हाला वाटलं अजून भेटली नाही भेटली तर काय करा? सांगता मोठ्या गोष्टी करा वयाचं पुरार काही सरत. अरे काय रे भारत, काय म्हणलं लक्षराव? काय रे झुंब सांगत नाही समजून जरा माणूस की धुटक्या मारते अगोच बोलते राजा. लुंगी काय घालता नाही का? आता मी का टिनं फेरा झाल्यावर का सुटबूट घालून येऊ का? चाललं आपलं कुठे बी म्हणून आता याला जरा समजून सांगत आहे. तू जरा सांगू बोलते मारते काय विनाकार भांडण करता राजा फालतू. काय होतं काय टिनं फेरायला वाटत मारते कुटार गिटार टाकलं वाटते. आता काय भुईमुगाचं कुटार भरून ठेवलं, वर्षात भरपूरला पाहिजे बैलाले. हो काय करता? का म्हणलं काय गेलं ना का तुम्ही ट्रॅक्टरवर? आज गेलं ना वाटते. आज ते कसं लाईन पडला सुट्टी दिली आपल्याला. आजपासून येऊ नका बरे, घरी जा तुम्ही आता. ते काशीला आहे त्याला ठेवला आता पेरणी दुरुस्ती करायला चालले होते ते घरावर गोट्यात सांगा तुम्ही. त्या काशाले तास तरी लावता त्या ट्रॅक्टरचं सर्व लोकांचं बियाणं बेरून ते फालतू बसायला मार्काची पैसे लाईन पडलाले. काही नसते काम करू राहिला ते काशाला समजते का? फालके मारा कशा आहे ते चालले मोठे. काय मग आता तू काय करतो? मला मग कुठे चाला तू? आता तेच विचार करू राहिलो. डबा घरी नेऊन ठेवतो पाहतो आता काय करावं काय नाही. तर विचारच पडलो मी. काही आहे का धाबा घेणार काम भेटेल का मला लक्षात राहा? राजा कुठे कामच नाही ना. तेच तर 4 हाती पोच नाही मला. मग 20-20 हजार रुपये 80,000 रुपये त्याचा द्यायला लागते मला. अलबते गलबते ते आलो बघेन ते छोट्या. अजून तुला कुठे वाढून घेऊ आता सांगतो आता एक तर बरसाचे धाबे कमी चालते जरा. हो ते तुमचं बरोबर आहे बरं. पण काय आता वावर करा तर वावराचा आता इंटरेस्ट गेला माणसाचा. आपले जवळ बाण ते 2.5 एकर वावर होतं माझ्याजवळ बटे ना. ते म्हणे तेच करतो म्हणे. आता वावर नाही राहिलं. आता काय करावं काय समजून नाही राहिलं. काही काळजी करू नका. तुम्हाला 2 एकर वावर पाहिजे ना बटाईनं. आपण नवीन वावर घेतलेला या वर्षीचं. तुम्ही करता का ते? पेरता बाबा तेवढं तरी बटेन करतो मग. तेवढा टाइम असतो ना काही मजुरी करता येते. हो तेवढं 2 एकर वावर करून घेतो मग. बरं बिंदास राहा तुम्ही. हो मी सांगतो बुड्याले की बा 2 एकर वावर द्यावं लागते म्हणून बटाईनं. तसं वाईगी सगळी झालेली आहे बिलकुल. बाकीचं काही टेन्शनचं काम नाही. बरोबर नक्की सांगतो मग काय काय नाही. ठीक आहे मग चालते मग तसंही जमते आपल्याला. चला येतो मला लक्षात भांडण करू म्हणलं. जा घरी जा. चालू तुम्ही हे मारते फालतू गोटे आणले त्यानं. चाललो मी आता चाललो. चला झालं रे बा काशीनाथ मोकळे झालं काम आता यायचं. 9 दिवसाची 9,70,000 रुपये टाकून दिले त्याच्या अकाउंटमध्ये. त्याला होय मोकळा आता. जा काही म्हणा मोकळा आता. म्हणजे पैसे देऊन टाकले नाही. हो झालं मग मोकळं झालं बा आता. पण बिजच तोंड पाडून गेला. पण हो काय बा पावल्याने त्या तोंडाकडे असं कडू तोंड केलं त्यानं चाललं गेलं. त्याला वाटलं का आपतच झाली आता.
समजते त्याला काय असते त्याला कसं वाटते सोपंच वाटे गमत वाटे त्याला लाईन पाटील म्हणजे काय चिल्लर आहे का समजलं ना आता त्याला काय असते आता पुढे पाय ना कोण काम सांगते काय करता येते ट्रॅक्टरशिवाय काही जमत नाही त्याला दुंड धरा किंवा कोणतं काही वावरातलं काम करा म्हणलं ना एक ढंगाचं काम नाही त्याचं मी चालवलं तरी त्याला आतापर्यंत पण जाऊ दे आता कसं खाते कोणी येते लोकायला जाऊ दे आपल्या काय करायला लागते होय तिकडे मोकळ्या आता पण आता काही विषय नाही जाऊ दे आता आपल्या पद्धतशीर चालू देऊ आपण डिझेल टाकलं का सगळं निघतं का मग चालतं का चालो ना डिझेल टाकलं बस घरी जातो शिदोरी आणतो निघाले मग जरा शिदोरी झाली का नाही पाहिला पण आता बस बाकी तर काही मग विषय नाही आपला नाही बा तू कसं त्या शिदुरीच्या नांदी नको लागू तिथं काही भाजी गिजी खाता येते पाहतात नंतर नाही तर नंबर नाही लागायचा अजून 2 दिवस अटकून पडून पेरणी आपली लवकर दुरुस्त करून आणणार बाबा मग पाणी येऊन राहिलं तिकडे जिकडे सुरू झालं ना हो ना बरं मग ठीक आहे ना मग हो तिकडेच करू मग जेवण नाही का मग काय घरी जायचं काम आपल्याला बरं ठीक आहे मग आता पण म्हणलं नाही पाटील काय 300 रुपये रोज आहे नाही झुमरले मग आता काय किती काय 500 आहे का त्याले वर्षभर चाललं ना आपण बरसातमध्ये रिकामी दिवसात बी मग खाडे असो काही असो बिलकुल डेली महिना म्हणजे महिना हो पण जरा काय आता या मागायच्या याच्यात जरा कमी नाही वाटत म्हणजे काऊन की याटोत मी 500-600 पाळत जाऊ तर मला त्याच्या 300 कसं मला मी विचारलं नाही काहीच नाही तुम्हाला तर म्हणलं जरा बरोबर लावा ना हिशोबशीर म्हणजे कसं 300 लस कमी झाले आता कमी झाले का ते तू वावरे करून देऊन राहिले त्याच्यात मी आता काय अजून काय पाहिजे हो ना पण आता बाया 2-2:30 आहे ना 2 वाजेपर्यंतच असते आता हे तर आपलं कसं याला तर टाईमच नाही समजा आता म्हणजे सीझन सुरू झाल्यावर काय कर बरं हे बाजू 400 देऊन टाकतो तुला 400 वावर त्याच्यात 2 एकर ते सगळं त्याचं पेरणीपासून सर्व आपण 400 म्हणता नाही का 100 साठी काय आता नाराज करता 500 पाहा ना आता म्हणजे एक पट्टी असली की बस जाय तिकडे एक नोट घेतली निघाली 500 करून टाका आपण हे म्हणजे कसं सोडणार नाही पाटील तुम्हाला सांगतो रात दिवस बिलकुल जई म्हणसान ते बिलकुल 12 वाजता हजर आहो तुम्ही सांगा एक तर सीझन आहे पेरणीचा विषय नाही 500 पण हे पगड्या पुढे पाहिजे बाबा हे बरसातचं कसं मग ती 400 रुपये देऊन आता हे सीझन आहे तर 500 देईन नाही ना तसं कसं काय आहे पाटील असं करा तुम्ही 14,000 रुपये महिना देऊन द्या तुमचे 1000 कमी करा माझ्या 1,000-1,500 वाढवा 14,000 बिलकुल आपल्याला फिक्स ठेवून द्या तुम्ही बस टेन्शनचं काम नाही अजून तर पहिले 9 होता आता 5,000 वाढले इथं बरं जाऊ द्या कुठं दुसरं सापडत नाही का याला घ्यायला धपटून मग चांगलं पण मी काय म्हणतो जरी म्हटलं ते 1000 असलं पाहिजे नाही तर मग चाटा देणं हे ते चालणार नाही मला सांगू राहिलो आता हेच बोली करणं आपली कळक नाही तर मग कसं झुमऱ्यासारखं काम होईल रे बा सांगा आहे ना क्लिअर पाय जाण तुम्ही झुमऱ्या समजून राहिले का म्हणले मग बिलकुल तुम्ही म्हणलं जरी म्हटलं ते 1000 आम्ही सांगा तुम्ही आता कुठे जायचं काय जायचं बरं ठीक आहे जाऊ द्या 14,000 फायनल झालं ते डबक्या घरी नेऊन ठेव पटकन लवकर या आणि चाल पटकन निघून जाऊ आता काढली गाडी आहे दिवस निघाला की बस गाडी काढायचं ते कुठं ते झालं का पूर्ण ते टीनं फॅरनं झाले का म्हणलं कोट्यावरची बरोबर त्याच्यावर गोटे गिटे हे ते व्यवस्थित ठेवलं आता झालं ती हो एक गोटा नव्हता त्या टिनावर ठेवाले काय ठेवा म्हणलं त्या लक्ष्मणची काही आणायची गरज होती तुम्हाला फालतू त्याचे गोटे आणले आलता भांडण आलती फालतू म्हणजे मग त्यांना आपल्याला आण नाही लागलं का आपले मग मी आणून ठेवले होते ते आणले मी आता विषय संपला ते फक्त कसं आहे 2-4 टिनं फुटके आहेत तर म्हणलं मी एमसीला आणायला चाललो होतो गाडी घेऊन बात येतो 10-15 मिनिटांनी बरोबर ठीक आहे जा मग जा नाही बाबा मी काय म्हणत होतो आता आपल्याजवळ घरची समजा 10 एकर जमीन आहे तर हे 2 एकर जे आपण आता घेतलं माऊली भाऊपतचं तर हे जर आपण बटईन दिलं चालत नाही का म्हणजे कसं एवढा मोठा लोड आपल्याच्यानं कसं सांभाळायला पाहिजे म्हणजे कसं उत्पन्न झालं पाहिजे ना इकडे लक्ष नाही तिकडे लक्ष नाही म्हणून म्हणलं 2 एकर आपलं झुमर भाऊले बटईन देऊन देऊ त्या झुमरेले काढून द्यायच्या मागावं आम्ही अरे बाबा म्हणलं नसते कामं नको करून राहायचे 28 लाख रुपये दिले ना मोजून खळखळ मग तुला काय वाटून राहिलं फालतू बसतं तेच तर अंगावर आलं आपल्या तर आता आपल्याला उत्पन्न जास्त काढण्याला लागेल का बटन देऊन चालन का ते पराठी पेरावं लागते त्यात नाही वावर चांगला आहे ती काही द्यायचं नाही बटे गिटन कोणाला पण आता ते कसं ते ट्रॅक्टरवरून सुटला मग काही कामधंदे नाही एक तर ते देवलाल भाऊने बी ते वावर दिलं नाही द्यायले म्हणलं 2 एकर करते ते मग दुसऱ्याचं कर म्हणा आपलंच आहे का द्यायला द्याले मग लय लोक आहेत त्याचं कर म्हणा कोणाचं आपलं राजे एवढं वाई हे ते सगळं ओके झालं ना आता काय पेराचंच काम राहिलं ना मग काही नाही द्यायला बटे गिटे ना हवा ना आपण दोघं काय आपण काय करतो मग काही नाही म्हणलं द्या नाही लागत आता काय सांगा आता मी आता मोठेपणाने सांगितलं आता झुंबर भाऊले हो ना आपण मी त्याला म्हटलं होतं की बा म्हणलं देतो म्हणून म्हणलं कसं आता तोंडावर पडा का मग म्हणजे आपण काय लिहून दिलं त्याला देतो म्हणून काही नाही सरळ सांगून दे पोस्ट भेटत नाही म्हणा वावर गेर कोणाचंही कर म्हणा कायच करा बरं ठीक आहे बा हो ठीक आहे जाय मग लवकर जाय ते एमशील लावून फटाफट ओके करते काम वावरात जावं लागते ते ट्रॅक्टर घे बाकीचे ते खत गीत पकडायचं राहिलं जाय लवकर कुठे चालले म्हणलं तू गाडी कुठं आहे साडी घालून आता वावरात चालली का कुठं घाल चालली म्हणलं चिकली डोंगर जात होती ते वावर नाही आपलं एक जण म्हणे करतो म्हणे बटेने फोन आला सकाळी मग या म्हणते मी कसं काय हिशोब करू म्हणे आपण तर म्हणलं येतो मी जाऊन 2 वाजेपर्यंत आता तुंगा आहे आता कौशलच्या भरोशावर कौशल्य सांगून देतो मी बरोबर तर म्हटलं तू तर गेला तर भाऊ तू कोण वापस आला ट्रॅक्टरवर गेला ना तू काय ते आता ते कसं ते काम सुटलं कसं हो ते लाईने पाटील म्हणे काही येऊ नका म्हणे तर त्याने दुसरा ड्रायव्हर ठेवला त्याच्यावर कसं आपलं कसं कॅन्सल झालं बरोबर घरी आलो मग आता म्हणलं नाही तुला सांगितलं ना सांग म्हणून चुकी झाली म्हणून आता मलाच असतं तसं काही तसं कोण नाही म्हणलं त्याला आता ते काय कोणता ड्रायव्हर कोण ठेवलं त्यानं कोणी ठेवा आपल्या काय करायला ते कशा आहेत हो ते तिथंच होता पेटीगिरी दुरुस्त करायला चालले होते मी तेवढ्यात गेलो ते म्हणे जा म्हणे तुमचा हिशोब करून घ्या म्हणे पैसे खात्यात टाकून दिले त्यानं आता ऑनलाईन ते काय आपले काय 7 दिवसाचे 9 दिवसाचे पैसे होते तेवढे देऊन दिले त्यानं मग आता तू काय करतो मग तू काय करतो मला आता काय गाव हिंट का गंजी पत्ता खेळतो मला काय करतं काय तू आता काय आता ते काय पालावर काहीतरी हो सुचतो ना मी आता काय करायचं
मग आता काय ते 2.5 एकर वावर आपलं आता जवळ आहे तेवढं कर मग आता, नाही तर बाकी काय आता दुसरं कोणते कामं करते तू? हा, ते वावराचा बेड हुकला ते कसं जवळ राहते चालते ते म्हणे आम्हीच करतो म्हणे यावरची पूर्ण वावर. तर ते कसं कॅन्सल झाला ते मी. काय बोलतो म्हणजे ते जवळ वावर 2.5 एकर देत जा बटेन ते नाही का? नाही म्हणते का ते आता? आता कसं त्याच्यावर बजेट आहे, बी भरणारे पैसे आहे सगळं आहे, मग काय देतील आपल्याला ते? करून देता येईल काय? ते आपल्याला काय गरज आहे? पाहू मग दुसऱ्याचं मारत देतो म्हणे वा 2 एकर बटीनं. मारुतरावचा फोन आहे. हा हॅलो, हा बोला मारुतराव. कसं काय मग विचारलं घरी मग? अरे झुंबर भाऊ मोठं गलत काम झालं राजा. मी कसं शब्द देऊन बसलो पण आता हे बा दातार पडायची पै आली मला आता. काय आता करता ते बुड्याला म्हणलं मी, पण बुडा म्हणते नाही नाही म्हणते द्यायचंच नाही आपल्याला. आणि आता कसं आपण काय म्हणा मग मी ताण लावला तसा जोर लावला, पण काय म्हणते बुडा काय आपली वाई झाली नस झालं तर झालं अजून पुढे मग मला तेच ते एवढं पीक आलं असतं आणि तेवढं पीक आलं असतं. म्हणून म्हणलं कसं कोणाचं दुसऱ्याचंच पाहा लागेल तुम्हाला आता. हो हे कसं कठीण आहे. असं का? बरं बरं ठीक आहे, काय हरकत तसं काही जबरदस्त नाही बरं. हो बरं बा आहे का बरोबर. हो काही हरकत नाही, काय हरकत नाही. म्हणते वावर नाही म्हणते का? मारतीचं नाही वाटते ना? कसं ते म्हणते काय मोठा नाही म्हणते त्याचा. हो, आता काय मग कसं काय करावं लागेल? आता मोठा पैसेच पडला आता. ते काही टेन्शन घेऊ नको, मी काय करतो तो ट्रॅक्टर घेऊन देतो. नवीन ट्रॅक्टर देऊ का घेऊन तुले? करतं काय? ते पहा मस्त गाडी विकून टाकू, अजूनही काय असलं नसलं इकडे तिकडे पैसे जमा करू, काही कर्ज काढू बचत गटाचं आणि ट्रॅक्टर घेऊन देतो तुला. काही कमी हे नको करू, टेन्शन घेऊ नको. ट्रॅक्टरचं राहू दे, ते कसं त्याला वाटत बाजी देऊन आणलं. एक तर कसं कर्ज काढून म्हटल्यावर कसं आपल्याला किस्ता फेड झाल्या पाहिजे. नाही तर मग 2 महिन्यात ओढून द्यायची महिने आली पाहिजे. बरसात पाण्यात मग पुढे कुठे चालते ट्रॅक्टर? मग बसायला लागत आता सोयाबीन पर्यंत काय असते मग? एवढा फक्त पेरणीचा सीझन झाला, हे झालं की मग काय आहे मग बसले आपले. आणि एक तर काय स्वस्त आहे का? त्यासाठी सामान सुमान सगळे पाहिजे. ट्राल्या हे ते नागरटी पंजी कल्टिवेटर सगळं पाहिजे. मग रोटावेटर कुठून आणा एवढे पैसे? आपला बजेट आहे बसत तेवढा. राहू दे जाऊ दे. देतो ना बाबा, मी गाडी विकून टाकतोय 2 लाखाची गाडी विकतो, काही कर्ज काढू. होते ना बाबा, म्हणलं कामं धंदे केले तर भेटते ना कामं तुले. मग गाडी कामा गंजी पत्ता पिसते गावात नाही आता. रिकामा नाही राहत ना. तुला काय वाटते? 500 रुपये रोजाचा माणूस हा. बरसात पाण्यात दिवस आहेत, पेरणी पाण्याचा सीझन आहे. कोण रिकामा राहून राहिला? मग माणूस नाही सापडत. 500 रुपये दिले का तू ते घेऊन गेला तर तुम्ही? तुला काय वाटते? जाईन मी डवऱ्याला जाईल कोणाच्या. डवरेन काय का लोकांच्या पराठे कमावले, काही नको जाऊ बाबा डवरे गिवरे. राहू दे, हो आपण काय करायचं मी तिकून आल्यावर सांगतो तुला काय करायचं. मातून घेत जाय तू, नाही तर पाहिजे काय करायचं. हो आता काय होते तर जाय तू चिकडी टोपक्याला जाय. उशीर होते फालतू ऊन होते मग. पोटेल पाच जरा उडी तर होईल त्याला. जा मग लवकर. बस आता बाया कसं वावराकडे पाठवून देतो मी, ते कौशल्य सांगून देतो तशी तिकडे चालली जातो. येतो मी 2 वाजे लोक. पाय तू काही जरा विचार कर, नाही तर मी तुला सांगतो काय कसं करायचं. काही ठरवू मग संध्याकाळी. नाही ना सरपंच साहेब, तुम्ही ऐका जरा. 4-5 वाजता येऊन राहिलो आम्ही टीम. तुम्ही गावातनी दवंडी द्या. ते लोकायला सगळ्याला कसं 4-5 वाजता या म्हणा. ते मारुतराव धुटकेला आपण सांगितलं होतं ना, त्याच्या वावरातनी आपल्याला करायचं आहे ना ते खरीप पूर्व मेळाव्याचं आयोजन करायचं आहे. आणि त्याच्यातनी आपल्याला सोयाबीनचं उत्पादन कसं घ्यायचं बा, कपाशीचं कसं घ्यायचं, अष्टसूत्रीचा कसा वापर करायचा. उत्पादकता वाढण्याचं उद्दिष्ट आहे ना आमच्या कृषी विभागाले. त्याच्यानं कसं आहे मेळावा आहे आपला, तर सगळेजण 4-5 वाजता हजर राहा अशी दवंडी देऊन जाय तुम्ही. येतो ना आम्ही 100% आहे ना बा. पण काय आपण आता आमची मीटिंग आहे ना जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची. आता पावसाळा सुरू होऊन राहिला, त्याचं मार्गदर्शन करणार आहे म्हणजे तिथं सरपंच यायले. तर तिथंच चाललो होतो ना आम्ही 10-15 मिनिटांनी. आता मग आज निघालोच होतो. आता गावातल्या नाल्या साफसफाई करणं आहे, पूर्ण पाणी यायच्या आधी. मग कसं याच्या घरात घुसलं आणि त्याच्या घरात घुसलं. दिवे हे ते लाईट कुठचे गेले काय गेले सगळं चेक करणं आहे ना. मग टाक्या गिक्या पाण्याच्या साफ करणं आहे पूर्ण. लय काम आहे मागा आता सध्या. उद्या गिद्या घ्या ना तुम्ही. एक दिवस थांबा जरा, गडबड नको करून. आजचे दिवस थांबा ना फक्त. आपण 5 वाजे लोक आले चालते ना तुम्ही. मग का लोकांची पेरणी झाल्यावर येता का मग घेता का ती मीटिंग? तर हे आधी त्याला मेळाव्यात नाही मार्गदर्शन करून आपल्याला अष्टसूत्रीची माहिती द्यायची आहे. आता हे खत व्यवस्थापन झालं, कोणतं बियाणं वापरावं, बीज प्रक्रिया कशी करावं, रासायनिक खताचं प्रमाण किती, हे ते सगळ्या गोष्टी कसं समजून सांगायचं कास्तकारायले. म्हणून आहे मग चालते ना 5 वाजता ना. मग काय हरकत नाही. 2 वाजे लोक तिकडलं निपटते. हो येणं होते मग आमचं. बरं ठीक आहे मग. हो दवंडी द्यायला लावतो तेवढी मग. हो ठीक आहे मग. पण ते आजच आहे म्हणते मेळावा नाही. मग आम्ही एखादं झालं सगळं. आता हे नाल्या खोऱ्या हे ते आपण लोक सांगितले. आता तिकडे जा लागते मिटिंगले. आता संध्याकाळी मेळावा आहे म्हणते. लय झालं एखादं मन अंगारात आहे. आता तू तिकडे डिटेक्टिव्हचे कामं करतो 2-4 दिवस. काही इकडे येतं काही तिकडे जातं. त्याच्यानं कसं मावर झाला ना लोड सगळा आता. हो पण जाऊ दे, करू आपण आजची मीटिंग करू, मेळावा करून सगळंच करू. हो काही टेन्शन नाही, होते बरोबर. सरपंच साहेब आहे का? सरपंच साहेब आहे का? हे काय म्हणतात बा मुंगशीराम भाऊ आहेच वाटते संघ. हो या ना या बसा. बोला काय होतं बा, काय गडबड? ते रापटं फुटलं ना रस्त्यावरचं. सर पाणी माझ्या घरात घुसून राहिलं आता. जरा पहा म्हणलं बा, ते जरा बरोबर करा. ते रस्त्यावर गाड्या नाही नेते लोकायले. हो ना तेच तुमच्या घरापुढचं ना. हो ना येतील ते उद्या येतील मिस्त्री. हो आज सांगितलं मी त्याईले. 7-8 माणसं आहे. नाल्या गेल्या उपसाल्या. हो ते टाक्या गिक्या साफ करायला काही असलं सांगून दे जा. काही विषय नाही. तेच म्हणलं बरं आहे मग जाऊ दे त्याला. तर म्हणलं झुंबर आलता का इकडे? झुंबर म्हणजे कसं ट्रॅक्टरसाठी आलता का तुमच्या इकडे? ट्रॅक्टरसाठी नाही बा, माझ्याकडे नाही आलं बहुते. कोण काय झालं? त्याने काढून टाकलं आपलं लाईन पाटलानं. अति तिथं माती होतच असते ना. झुमऱ्याचं कसं दाणं पासले म्हणजे स्वतःवरून लावलं तर लाईन पाटलाले शेवटी काढून टाकलं. मग असं आहे ती. मी आलं बा तुमच्याकडे ठेवलं का आता त्याला? हो आपल्याकडे नाही. आपल्याकडे ते गणे आहे ना. हो ते इलेक्ट्रिकचे कामं करते ते असते अडीपोडीले. आता कसं परमनंट नाही आपल्या इकडे. हो काम असलं येते ते.
का असं हो तेच म्हणलं बा मी आता तुमच्याकडे आहे का आता मला ठेवलं का तुम्ही बुवा आपल्याकडे आलंय नाही ना आपण ठेवलंय नाही त्याला हो, आहे ना आपल्याकडे सध्या आपला टेम्पररी ड्रायव्हर आहे आपल्याजवळ. तेच म्हणलं बा 5,000चं नाही तर मग कसं मागते दिवस पुढे नको आणू हो, आता तुम्हाला तर माहिती आहे लाईनी पाटलं जसं झालं तसं तुमचं नाही झालं पाहिजे आणि एक तर म्हणलं तुमच्या जागेचं जरा पहा ते किती दिवस झाले 3 वर्ष झाले ते तिथेच राहून राहिले झुमऱ्या त्याच्या घरचे समजा तर म्हणलं एखाद दिवशी कब्जा करन मग बसाल मग तुम्ही म्हणून म्हणलं जरा लवकरात लवकर त्याला घरकुल आलं असेल तर घरकुल देऊन द्या आणि मोकळं करा. हो ना ते आचारसंहिता होती काय नाही म्हणून ते घरकुलाचं पेंटिंग होतं आता होते लागते मार्गी लागते ते काही विषय नाही त्याचा. हो ना ती झालं लय दिवस झाले आता ते मलाच तर अडचण पडते कुटर गिटार ठेवाले पण आता काय आता म्हणता येत नाही त्याले. तेच म्हणलं आबीत बरं नाही तर मग लोक कसे घरातून बाहेर निघाले भारी जाते बरं हो भाडे करू का असो ना कोणी असो मग कसं एक अंगावर आलं ना एक तर तुमचं नाही करारनामा नाही कोणतं काही नाही बस टाकलं पचून तर बसा बाई तर माहिती आहे किती भांडकुद उडायचं बसा लागेल मग. बरोबर आहे घबाळच आहे हे नाही का मग तिकडचा राग इकडे काढून राहील. बरोबर आहे झुमऱ्यानं घबाळ गमावलं म्हणते ना. हो बरं पाहू ना मग आता म्हणतो मी त्याला लवकर खाली कर म्हणतो ते. हो बरं बाकी तर काही अडचण नाही ना. आता म्हणजे दिमागात नाही कसं याच्या भरून दिलं म्हणजे आता हे विचार करत बसते नाही काही नाही बस रापट्यासाठी झालं होतं मी आला तेवढं पाहता नाल्या गेल्या साफ करून घ्या म्हणलं लाईट गेले घरापुढचे तेवढे क्लिअर करून घ्या. हो ना मार्गीच लागणार आहे आणि संध्याकाळी ये जा म्हणलं ते मेळावा आहे आपला हो कृषी मेळावा आहे हो म्हणजे कसं कोणतं बियाणं घ्यावं कोणतं कसं पेरावं हा त्याबद्दल मार्गदर्शन आहे. आपले आऊतपाडे साहेब येऊन राहिले तर कृषी आपले ते पटवारी हो सगळं बिलकुल कृषी अधिकारी आहेत हो मग येऊन जा. तर संध्याकाळी आहे का बरं किती 4-5 वाजता वावरात मारुतीराव धुटकेच्या हो तिथं आहे ते. हो बरं ये जा मग चला आम्ही आता मीटिंगला चाललो अर्जंट जाणं आहे आम्हाला. बरोबर झालं मग हो येतो ना मिळाले काय हरकत नाही येतो आता माझ्याकडे पाहिलं ना त्यानं काना डोळ्या करून तिकडे चाललं ते आता माहीत आहे नाही काय निराले काय चाट मारे आता 2 दिवस झाले सांगून राहिलो खत नेऊन टाकरे वावरा शेवटी आता कधी आता सुरू केली मी काय करा झुमऱ्या बोला 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 देतो भाऊ काय होतं बा काय कधी कधी काय कुठं काय चालतं बरं म्हणजे सगळं माहीत असून मला विचार तू आले का 2 दिवस झाले सांगून राहिलं तेवढं का खत न्यायचं राहिलं जे म्हणलं संध्याकाळ टाकून भरतो ना आम्ही लाऱ्या गिऱ्या चटकन नेऊन टाकलं असतं आता पाय बरं गदी लावले मी आता काय करतो शेवटी नाही इला मी आणला तर तू लागला पेरणीच्या कामी कुठं होय आता कुठं चाललं म्हणलं काय चालला ते ट्रॅक्टरवर अरे काय ट्रॅक्टर काय काय दिला आता लाईन पडला दिली सुट्टी आपल्याला जा बरं आपल्या रस्त्यावर तुमच्या हिशोबावर पहा बरं काय करा असते कशा आहे आता ड्रायव्हर कशाला फोन करा तुम्ही घेऊन जा खत बोलून राहिला म्हणजे तू नाही का आता तिकडे काय माणूस आहे काऊन रे बा काय झालं काय म्हणलं 2-4 दिवस झालं तुमचं म्हणजे काही असं भिनसलंच वाटते मग आता हा विषय जुना झाला काय तेच ते काढलं आपलं त्या नाही पटलं नाही सोडलं बघ काय काही असलं काम असं सांगायचं आपल्याला रोज मजुरी आता काय आपलं काय तू त्या घेऊन आपल्याला चालले आपल्या डवऱ्याले वखराले काय पेरण्याले काही असलं सांगायचं म्हणलं आपल्याला कोणतं काम सांगायला का गदे वयाला सांगा आता गदे राखा पण आता एक तर 6 एकर वा त्यातलं 2 एकर भाजीपाला आणि 4 एकर ठोकबीक काढतून काय द्यावे काय कसं करा सांगू आता काय करू काय कोणतं काम देऊ सांगू तू आता असंच काही अडीपडीचं असलं बा काही कुठं राहण्याचं असं तसं आता हे समजा कोणतं खत पकडायचं तसे असे कामं सांगत जा फक्त आजच्या दिवस नाही उद्यापासून कसं आज कसं आपलं मुळे जागा आता कोणतं अबे चिल्लर चाललर नाही होत ना जाऊ दे वावरच कर तू त्या जवळच आहे ना वावर त्यातच चांगलं पीक काढ ते गेलं ना ते देत नाही माहिती ना बघा जवळ वारा ते कसं ते पेरू राहिले बस तेच तर वाद आला ते वावरही गेलं नाही का मग आता काय करतो तू अरे बा मग हे बा सरपंचाला भेटतो हो येरी त्याच्या ट्रॅक्टरवर कोणते ड्रायव्हर आज उद्या तर दुसरा उद्या असते हो त्याला म्हणा मी पक्का म्हणा ड्रायव्हर मला ठेवा म्हणा त्याला भेटतो तिकडेच गेलो मी पहिले त्याच सोयीत होतो पण ते कसं ते गेले भेटी कोणते काय ते आपत्तीचे काही भेटी काय होते तालुक्याच्या ठिकाणी म्हणून तिथं गेले ते झाबरून ते बरोबर काही भेट झाले बाई पण ते कसं त्याचं ट्रॅक्टर कसं आहे ते घरगुती कामासाठी वापरते जास्त काय असं ड्रायव्हरची आवश्यकता नाही त्याला पाहू आता तरी विचारून समजा दिलं समजा तेवढं पाय आता तेवढं मन त्याला फोन घेऊन कर एखादा म्हणा बा असंच आहे बस झालं का मी तसं म्हणी हो आपण ते सध्या वापर करू नंतर ते कसं मीटिंगमध्ये आहे बरोबर नाही हो आल्यावर बरोबर मग भेटू ना मग काय होते बरोबर हो ना बरं ठीक आहे काही काळजी करू नको लाव तुम्ही मेळ त्याचा विषय नाही भेटून दिलं का टाकून द्यायचे हो जरासं कसं आता विचार करते ते पण अजून काही जसा पाहिजे तसा प्रतिसाद भेटला नाही हो पण काही ना काही समजा 1-2 दिवसात नाही झुमऱ्याच्या मागं लागते ते हो तसं त्याचं वावर तर गमावलं मी वावर आता बंद केलं भटीचं आणि बाकीचं आता ट्रॅक्टर वगैरे नाही अजून आता काय होते पुढे पाहू आता काय म्हणा एका दिवसाच्या तुम्ही लय प्रोग्रेस केला ना इतकं मला नाही वाटत बा इथपर्यंत मिशन तुमचं सक्सेस होईल म्हणून म्हणजे झुमऱ्याचं वावरही काढलं तुम्ही समजा त्यानंतर सरपंचच्या कानावर टाकली गोष्ट समजा म्हणजे जवळपास सगळंच कवर आणलं ना फक्त आता काय तुंगास कवर करणं राहिला आता गुंपावडीचा गुंपावडीत कुठं गावाला जाताना दिसली पण मग अशी मला ती गाडी समजा घेऊन अशी ती तिकडे गेली म्हणजे चिकनी रंग घ्या घरी आली ते माघरती मध्ये सगळं सामावून घेतो म्हणजे आजचे दिवस मी येतो म्हणजे 2 वाजता एरिया आता माघरचीच करते ना माईचल म्हणलं ना म्या की म्हणलं असं करू आपण तर नाहीच म्हणून राहिली माघरची म्हणजे नाही म्हणे बाबा आपण त्या भानगडीत पळायच नाही म्हणे सोपं नसते म्हणजे तुंगा चालवणं
बरोबर आहे तुमच्या घरच्या बाईचं म्हणणं बरोबर आहे, कारण की एका दमानं विरोध करणं म्हणजे कसं एवढ्या मोठ्या सत्तेला उलटून टाकणं सोपं नसते. आतापर्यंत 3 वर्षापासून तर तिचं समजा पूर्ण लोकांवर पकड आहे, मग आज एवढं मजूर तिच्या हाताखाली आहे. एका दमानं म्हणजे एकाच दिवसात इकडचे इकडे पुरं मजूर पलटवणं सोपं आहे का ते? त्यासाठी क्रांती घडावं लागते. क्रांती घडल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आता कोणती फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, किती क्रांती झाल्या तरच ब्रिटिश सत्ता उलटून टाकली का नाही? मग तसंच आता तुम्हाला जर गुंपाबुडीचं वर्चस्व नष्ट करायचं असेल, त्याची सत्ता उलटून टाकायची असेल तर तुम्हाला क्रांती करावं लागेल. आणि ती संधी आज आलेली आहे तुम्हाला. बुडी गेलेली आहे तिकडे, मजूर वर्ग नाराज आहे. आमच्या घरची बाई म्हणणं बिलकुल सगळं एका आहे. 2 शब्दात तर पलटते लोक, मजूर लोक. फक्त जरासं आम्हीच दाखवा लागते, हे देतो ते देतो, नंतर पाहू ना मग काय आहे. पहिले द्यायचं बी जरासं, त्याच्यापेक्षा सुविधा द्यायच्या. मी येतो ना भलाई माणसांचं मार्गदर्शन करायला. आता मजूर तिथं बसल्या तर सांगून देऊ आपण मग आता तिथं जर आले असेल मजूर सगळे एका जागी. ते कोणती फ्रेंच क्रांती कोणतं काय ती आम्हाला नाही समजत म्हणा, पण आमचं एकच आहे ढोबळ म्हणा ना, किंवा आम्हाला कवर होते नाही होत. त्यापेक्षा समजा तुझ्या घरची बाई आहे, त्या घरच्या बाईला जर समजा आपण मुकरदम करून टाकलं आणि सगळं बिलकुल म्हणजे आजच्या तू असं जसं म्हणतं तसं समजावून सांगितलं आणि तुमच्या हातात घेतलं तरी चालते ना. आपल्याला काही अडचण नाही. आमची बाई समजा उपमुकरदमी समजा चालते ना असं म्हणलं तर. आता का मोठी खुशी आणते आता नसतीच्या आपण राजा. तूच घेणं बाबा दणके, तूच दणके खाशीने एखादी कास्ता करायचे नक्की. गुंपाबुडी कशात तुंगा चालव तिचं तिला माहीत आता. नाही हे बा ते कसं आहे, आमचं नाही होणार ना ते. तुमच्या घरच्या बाईला जेवढं गट्टे तेवढं आमच्या घरच्या बाईला नाही गट. हिशोब हे ते बायाशी बोलणं चालणं आमचं कसं वचकवांग काम आहे असं आहे ते. का तुला काय वाटते, होतं का तू मुकरदमी? मी कसं मुकरदमी नाही होत म्हणा, पण तुमच्या घरच्या बाईचा स्वभाव मस्त आहे. निर्मळ म्हणा नाही, मस्त पद्धतशीर सांगते, कल्ला करत नाही, कोणाला रेखावून बोलत नाही. तुमच्या घरच्या बाईलाच करा मुकरदमी. मी भले हा ना त्याला साथ द्यायला, मी मागा हा द्यायच्या. हो का, मग तसं करा नाही का, पण पाहिजे बा साथ द्यायचा. नाही तर मग कसं आपण कसं गोत्यात नाही आला पाहिजे कार्यक्रम. येत ना बाबा म्हणलं, आबाई तुम्हाला सांगतो ना, इतकी बोलते ते गुंपाबाई हो लयच म्हणलं. सगळं मजूर असं म्हणजे कटायला द्यायला असं वाटतं बा हे मुकरदमी पाहिजेच नाही, दुसरेच पाहिजे कोणतरी. पण तिच्या विरोधात कोणी उभंच नाही राहिलं. कोणी म्हणजे असे म्हणजे दुसरा म्हणजे तयारच नाही होत. आता कसं हिंमत लावाच लागते. नाही म्हणलं शिवला लावू का हिंमत लागायची? बिलकुल ना. हो घ्या तुम्ही, हो खांद्यावर घ्या, आम्ही हा तुमच्यासोबत. तुम्ही काय लोड घेऊन राहिले? हो बिलकुल. आता चला तिथं, तिकडे मजुराचा तुमचा सगळं आला असेल तिथं तुम्ही समजून सांगतो द्यायले. आणि आताच्या आता बिलकुल ट्रान्सफर मारून देऊ बिलकुल जिकडे तिकडे, सत्ता उलटून मोकळी. चाल ना मग, मजूर बहुतेक आला जा जवळपास तिथं. नाही बाई आलं असेल ना. आता 8 ते 8:30 होते, 8:30 पर्यंत सगळे येऊन जाते. चालेल जा मग तिथं. हो या मग आता तुम्ही. आम्ही होतो पुढे. येईल शिवला लवकर तिथं. काय सांगायचं सांग मग बरोबर. आजच्या आजीकडे तिकडे करूनच टाकू. माझ्या घरच्या बुडीला मी समजून सांगतो असंच आहे म्हणून. चल ये, मी तिकून येतो, तूही कोणी तर कसं मनात काही बोलू नका. हो मी थोडंसं त्याला पटवून देतो बरोबर. आणि त्याच्यात कसं थोडीशी झीज आपल्याला सही नाही करावं लागते पहिले. एकदमच एकदम तोंड जायते ना, मग घास खाल्ला तर लय मोठा. मग एक पुढे तुमचंच आहे ना. मग काही राज नाही. फक्त एक वेळ आपल्याला आपल्या अंडरमध्ये तुंगा यासाठी थोडंसं लोकांना प्रलोभन द्यावं लागेल ना. तर गाडीनं बा मी तुम्हाला पोहोचून देईन, रोज संध्याकाळी मजुरी देईन. येरी तर मजुरी द्यास लागते का नाही? रोज संध्याकाळी द्यायची. कास्तकाराला टाईट करायचं. नगदी पैसे लागेल म्हणा, कारण की पेरणीचा टाईम आहे, कोणी देते. असं मी पद्धतशीर समजून सांगतो. त्यात मग तुम्ही हो करायचं. बस झालं काम, विषय खलास. मला पहिले 2-4 दिवस आपलं गाडी नेणं आणणं, मग नंतर पाहते ते. मग हो करतो मी बरोबर. तू फक्त हो म्हणा, हो बरोबर करून टाकते. राहू द्या ना, तुम्हाला काय गरज आहे बा, म्हणलं तुम्ही या गोष्टीत पडू नका. राहू द्या ना बाबा, मी नाही होत ना मुकरदमी. तुम्हाला सांगून राहील ना, राहू द्या बा, जे आहे ते राहू द्या, जसं आहे तसं. विनाकारण या भानगडीत पडू नका तुम्ही. थांबा ना कौशलाजी, तुमच्यासाठी आता सगळं आता हे कारस्थान होऊन राहिलं आणि तुम्ही म्हणता की आता मी नाही होत आता मुकरदमी. तुमच्यासारखा तुंगा कोणी चालू शकत नाही. गुंपाबाईच्या या दहशतीच्या सगळे परेशान आहे. सगळ्या बायाचं म्हणणं एकच झालं ना की बा टाईमवर सोडत नाही, इथूनही घरून उशिरा निघाला तर कल्ला करते. एखाद्या की तंबाखू चुना खा म्हटलं ते नाही खाऊ देत, पाणी प्यायला जाऊ देत नाही. किती म्हणलं दहशत आहे. म्हणून म्हणलं आता सगळ्या बायांना म्हणलं ना बा काय आहे, काही हरकत नाही. मग आता तुम्ही काय बोलता, थांबा तुम्ही. आता हे काय सांगते ते ऐका. पहा म्हणलं तुम्ही असं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला गुंपाबाई बोलून आपल्याला काही हो काही कोणी कोणाचं आजकाल नोकर नाही, कोणी कोणाचा मालक नाही. इथं आहे लोकशाही. त्यामुळे कसं आहे, तुम्हाला जे पट्टे तिकडे तुम्ही जा. हो आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला जर वाटत असेल गुंपाबाईच्या इकडे जात असेल तिकडे जा, नाही तर आमच्या इकडे या. फक्त आमच्या इकडे काय काय सुविधा भेटेल बा, कसं राहील आमच्या इकडे तुमच्याचं हो ते तुम्ही शिवलाल भाऊजी ऐकून घ्या. हो ना, सांगा तर खरी मग काय आहे. आम्हाला तिकडे जावं वाटतं तिकडे जाऊन इकडे थांबे ना. म्हणजे तुमचं काय म्हणणं, आम्हाला काय सुविधा देता? तेच म्हणलं ना, तर तुम्ही कसं दोन्ही गोष्टी समजून घ्या. हो त्या तुंग्याच्या आणि या तुंग्याच्या. तर आपल्या तुंग्यात असं राहील समजा कंदी लावायच्या बरं, तर तुम्हाला न्यायाची पूर्ण व्यवस्था राहील. हो गाडीनं जाणे, वावरात घरी घरपोच आणून देणे. हो म्हणजे हे सर्व जबाबदारी मुकरदमाकडे राहील. आणि दुसरी गोष्ट, त्याचं तुम्हाला काही भाडं तोडं लागणार नाही. गाडीचा खर्च जे काय आहे ते कंदी लावायची समजा ते काय ते मालकाकडून करण, नाही तर काही मेंटेनन्स करण, त्याचा विषय नाही. पण मजूर आले बिलकुल वावरापर्यंत पोहोचून देण्याची गॅरंटी आमच्या कंदी लावायची घेणार आहे. बाबा सोन्याहून पिवळं आम्ही जाता जाता परेशान होतो. 2-3 किलोमीटर वावर आहे, कॅनलच्या पळ्याला जा, इकडे जा. नाही बरं झालं मग आता गाडी आहे ना, मग रोजच तर समजा. कायचं आता पाणी पडेपर्यंत, पाणी पड्यावर गाडीच कुठे जाते वावरात नाही. हो ना बिलकुल रोजच तुम्हाला म्हणजे असं टेन्शनच नाही. काऊन की कसं आहे, पाय इतकी दूर जाणं येण्यातच माणसाचा स्टॅमिना जाते. आणि काम काय करणार आहे माणूस. तुम्हाला बिलकुल पोहोचून देणे, घरी आणणे. अजून दुसरी गोष्ट शिवला सांगणं अजून वा, आता तुम्हाला मजुरी जे भेटते ते हप्तेवारी भेटते बाजाराच्या दिवशी. तर आता आपलं असं होणार आहे, कंदी लाभाजीचं असं म्हणणं आहे की बाबा आपण रोजच्या रोज पैसे देऊ. तुम्ही कामावून आले, संध्याकाळी चक्कीवर या, आपापले पैसे घेऊन जा. म्हणजे पातीवर पैसा बिलकुल. आज काम करा, आजच पैसे घेऊन जा, विषय खलास. दुसरं म्हणजे मजुराच्या हिशोबानं समजा तुम्हाला 2 वाजता समजा सुट्टी होत असते, 8 ते 2. पण आपल्या इथं कसं होईल, तुम्हाला 2 चे 2:30 होते, काही 2:45 होते, एखाद्या वक्ती शिल्लक टाईम होते. आपल्या ह्याच्यात तसा टाईम होणार नाही. 2 वाजले या फेकले चालले निघा. बिलकुल कोणी म्हणणार नाही, तुमची मजुरी पक्की.
बरं आहे मग तर चांगला आहे. हो ना, आता हे अर्धा तीन वाजता तरी म्हणते करा रे, राहिलेलं करून घ्या. तेच म्हणलं मग, म्हणून म्हणलं पाहा तुम्हाला पाण्याची व्यवस्था करू आम्ही, म्हणजे कसं एकवाचं पाणी सगळ्या गोष्टीचं म्हणजे पुरेपूर सुविधा तुम्ही मजुराला आम्ही देऊ. हो, तर म्हणून म्हणलं तुम्ही आमच्या तुंग्यात येत असाल तर आजच तुम्ही आज जे काही नियोजन ठरलेलं आहे त्याप्रमाणे जा. गुंबाबाईले काय आहे सांगून देऊ आम्ही बरोबर काय सांगा ते. तुम्हाला काही कोणी बोलणार नाही, त्याचा फोन उचलू नका, बाकी मी पाहून घेतो. चालते ना मग, आता काही हरकत नाही. मग आपला तुंगा आता हे कौशलबुडीचा तुंगा झालेला आहे, याच्यात काही विषय नाही. गुंपाबाईचं याच्यात काही नाही. त्यामुळे आता सगळे मजूर कोणाची जर नाराजी असेल तर त्याने गुंपाबुडीच्या इकडे जा. कोणी आहे का असं? कोण नाही, सगळं आहे, सगळं बाय. तर चला मग, आजपासून आपला तुंगा झालेला आहे, त्यामुळे गुंपाबुडीचे काही तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाही. जर कोणी काही म्हणलं तर मला फोन करायला लावा म्हणा. ओके, हां चला जा आता आपापल्या कामाला. आता गाडी येऊन जाईल 10 मिनिटात, भानूर फोन करतो मी. सगळ्याला जिथं जिथं पाठवायचं तिथं पाठवून देण्यात येईल. जाऊ ना बाबा, म्हणलं बा थांब जरासा, फोन नाही लागून राहिला कौशलाजीचा. तिला सांगत होती उशीर होती म्हणून, काय आता लागूनच नाही राहिला फोन. उचलूनच नाही राहिला, किती लावतो. अरे थांब, शेवंताचा फोन आला, थांब बोल दे 2 मिनिटात. बोला शेवंताबाई, म्हणलं कसं, म्हणलं काय ते कौशलचा फोन नाही लागून राहिला, किती वेळ लावा तिले. फोन नाही उचलून राहिले तिथं. अहो काय उचलणार आहे फोन, ते कोणत्या तोंडाने उचलन, किती राजकारण झालं घडलं इकडे माहिती आहे का तुले. मग म्हणलं बा तू गेली इकडे काय झालं तुला माहिती आहे का नाही, म्हणलं काय समजलं का काही. मी तर फोन लावणार होती पण मला वेळ नाही भेटला. म्हणलं म्हणून इकडे आली मी, फोन लावला तुला. त्याला म्हणजे काय दुनिया इकडची तिकडे झाली का, म्हणलं काय झालं बाबा, काय झालं काय म्हणलं. बाई सगळी सत्ता बदलली म्हणलं, तू आता पलटली, आता सगळे लोक तिकडे गेले म्हणलं. आपल्या कौशलबुडीच्या इकडे कंदील बुड्यानं सगळ्या बाया समजून सांगितलं असं सगळ्या बाया म्हणलं तिकडे पलटल्या आता. तू या तुंगा राहिला नाही, तू त्याला गरज नाही. तो फोन लावला ते उचलते नाही आता. काय मी मुकरदमी नाही का आता, मग कोण आहे ते कौशल आहे का काय. तुम्ही गेल्या इकडे सगळं राजकारण झालं, आता ते आहे मुकरदमी. मला उपमुकरदमी ते शिवलालची बायको, त्याच्या अंडरमध्ये रोज संध्याकाळी 5 वाजता बिलकुल मजुरी भेटेल म्हणून तुम्हाला. सगळं पद्धतशीर सांगितलं, सगळं मजूर तिकडे पलटलं. असं म्हणजे मी इकडे आली त्याने तिकडे ते केलं नाही. बरोबर ठीक आहे, करू द्या ना. पहा म्हणा करून कसं असते तुमच्या समजते म्हणा. मग असू दे, पण वाटत नाही का कौशल असं करून म्हणून. बरोबर सांगतो मी, कधी असं घेतला. हो ना, हे कसं नाराज म्हणतेच आहे, कौशल तशी नाही. बरोबर ठीक आहे ना. तू तिकडे आहे का मग आता. हो ना, आता काय करू, एकही बाई नाही राहिली. मी म्हणलं काही 22 बाय आपल्या इकडून राहायची, पण म्हणलं हे बा सगळ्या बाया तिकडे गेल्या. मग आता मी तिला काय करू सांगा मग आता एकटी. म्हणजे सगळं पुरं पक्षच फुटला समजा, म्हणजे कोणीच नाही राहिलं नाही का. बरं म्हणजे 2-4 नाही आपल्या इकडे. बरं जाऊ दे, मग एखादा सगळे गेलेले बरं राहते नाही का. जाऊ दे, मी येते नाही आता, त्यालाच करा म्हणा, मग समजते काय आहे तुंगा चालणार. हो जाऊ दे. मी झुंबरला फोन करून देतो, त्याला आपल्या एरिया आता वावर नाही तिथं कोणतं काही नाही. इकडे आहे तुम्ही आता. जाऊ दे, इथं माझ्या वावर आहे, घर आहे. काही करणं लागत बाबा. एवढं चांगलं करून रामपूरचे लोक चांगले नाहीत बाबा. जाऊ दे, हे मन आहे पहा, लय दुःखी झाला आता. तसं नका करू, तुम्ही या ना बाबा. तुमच्या गमती काय सांगा बरं, तुम्ही या. तुम्ही तसं काही नाही, असं का मुकरदमच पाहिजे असं काय. तुम्ही कामाला या. आता नाही बाबा, मी माझ्या घर आहे का दार आहे तिथं भाड्यानं राहतो. जाऊ दे, काय तिथं आता पोराले काम नाही, ट्रॅक्टर गेलं. जाऊ दे हे बा, मी काही येत नाही म्हणला आता. ठेव फोन ठेव. जाऊ दे, काम करा बाबा तुमचे, करा ते तुमचे. चंद्र बोला, काय म्हणता हो. काय सरपंच साहेब, हे प्रकरण निपटून राहिले. हे 2 सदस्य तुमचे तिकडे चाललेत. इकडे कसं काय होईल. हे आता झुंबर त्याच्या घरच्या बाई ते गुंपाबुडी सगळे चाललेत म्हणलं तिकडे. गुंपाबुडीत पोहोचली समजा, चिकणी डोम गेले. इथं आता हे ट्रॅक्टरून काढलं, लाईन पाडला ना. म्हणलं आता हे कंदील बुड्या नवीन कारण आणला आता. ते तुंगापुरा तिकडे ते कौशलबुडीचा झाला म्हणते. आत्ताच्या आत्ता राजकारण फिरलंय 2 घंट्यातनी. तसं तरी तर म्हणलं गड्या काहीतरी उपस्थिती करते तसे. हो ना, मले आलते. हो ना मले आलते ते सकाळी ऑफिसमध्ये भेटायले. मला म्हणे घर कायले दिलं नसन तसं. मी आणलं बा काय नाही यायचं. आलं लक्षात आलं माहिती. हो बरोबर आहे, घबाळाचं प्रकरण आहे हे, पुरं काट काढून राहिले. हे बा काही काळजी करू नको म्हणा झुंबरले. ते ट्रॅक्टरचा काही विषय नाही, आपलं ट्रॅक्टर आहे ना म्हणा खाली दिले. ते गण्याला काढून टाकतो मी, ते काय रोज मजुरीचा माणूस आहे. झुंबर आहे का तिथं, आहे का. इथं सांग म्हणलं, मग जाऊ द्या ना, घरी सांगा काय त्याला काढता. राहू दे. नाही रे बा, पाहिजे ना आपल्याला. ते गण्याचं काय खरं आहे का बताल्याचं, काही कुकडे जाईन तर. आता पेरणीचा सीझन आहे, लवकर ते पेरणी दुरुस्त करून आण, बिलकुल हाताखाली काम घेऊन घेते. हो लवकर ट्रॅक्टर आपलं तो इकडे देऊन दे तुम्ही. आणि 4-5 एकर 5 एकराचं एखादा तुकडा बटईनं करून टाक, झालं काय विषय. तू आईले बोलावून घे, फालतू राहायच्या काय बसले. आपले तुंगा नाही तर नाही म्हणा. आपल्या इकडे आता घरचं करायचं म्हणा. मग हो काय जाऊ नका तुम्ही. 2 सदस्य आहे राजा, फालतू आणता का आपत बा, अल्पमतात आणता का मुले. हो आता मेळावा आहे लवकर तिथं या आता. हो ते आता औतपाडे साहेब हे ते निघाले म्हणते वावरात या मारतीच्या. म्हणजे 5 एकर वावर देता का बटाई ना असं ट्रॅक्टर बी. अरे मग बरं पाहतो मग. पुन्हा खोटं नाही बोलून राहिलं ना मी. उद्या ते कोणतं 5 एकर आहे तर तिकडलं एक तुकडा देऊन देतो आणि ते ट्रॅक्टर चाबी देऊन देतो अजून. उद्या पेरणी ओके करून आण, कामोकामी लागून जाय. आणि ते आपल्या ते आईला फोन करून दे लवकरात लवकर. ठीक आहे, ठेवतो फोन. बरोबर हो ठीक आहे. जमलं बघा आता वर्षात राहतो बघा इथं. जाऊ दे तिकडे. जाऊ दे, बुडील फोन करून दे आणि म्हणा बा येऊन जाय म्हणा. जाऊ दे, तुंग्याचं काही करण्याला लागत. पाहू दे कंदील बुडायले शकून घेऊ दे एक बादा. जाऊ दे.